नमस्कार. आज आपण तारुण्यपिटिका किंवा मुखदूषिका याला अर्वाचीन वैद्यकशास्त्रामध्ये ॲक्ने वल्गॅरिस असे म्हटले जाते. तारुण्यपिटिका याचा अर्थ आयुर्वेदानुसार मुख्यतः वयाची विभागणी ही 3 विभागात केलेली आहे. बालवय, मध्यम वय आणि उतार वय. त्यानुसार मध्यम वयामध्ये आयुर्वेदानुसार शरीरामध्ये हा पित्ताचा काळ असतो. अशा वेळेस वाढलेले पित्त हे रक्तधातू दूषित करते आणि असा रक्तधातू दूषित झाल्यामुळे चेहऱ्यावरती लहान लहान फोड पुटकुळ्या निर्माण होतात. त्याला तारुण्यपिटिका किंवा ॲक्ने वल्गॅरिस असे म्हणतात. आयुर्वेदानुसार पित्त दोषाबरोबर जर कफदोषही वाढलेला असेल अशा वेळेस त्या पुटकुळ्यांमधून पुयोत्पत्ती होण्याची शक्यता असते किंवा द्रव स्वरूपात एक स्त्राव बाहेर येण्याची शक्यता असते. तसेच पित्ताबरोबर बऱ्याच वेळेला वातदोषही वाढलेला असतो. अशा वेळेस रक्तधातू दूषित होतो आणि त्यानंतर त्या पिंपल्समधून किंवा पिटिकेमधून कोंडा निर्माण होण्यास सुरुवात होते आणि त्या पिटिका त्या रुक्ष असतात आणि त्या ठिकाणची त्वचा ही काळवडण्याची शक्यता असते. अशा वेळेला रुग्ण किंवा या वयातील मुले मुली चेहऱ्याला वेगवेगळ्या प्रकारचे लोशन्स किंवा क्रीम्स अप्लाय करतात, परंतु तो उपाय हा तात्पुरत्या स्वरूपात केला जाणारा उपाय आहे. त्याने ह्या मुखदूषिका परमनंटली बऱ्या होत नाहीत. तर त्याच्यासाठी आयुर्वेदामधील शमन चिकित्सा किंवा आयुर्वेदिक औषधोपचार हे तज्ज्ञ आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्याने तुम्ही सुरू केलात तर तुम्हाला निश्चितपणे फायदा होऊ शकतो. तसेच आयुर्वेदामधील रक्तमोक्षण याचा अर्थ इट इज द प्रोसिजर ऑफ ब्लड लेटिंग, म्हणजे खराब रक्त काढून टाकण्याची प्रोसिजर, त्याला रक्तमोक्षण असे म्हणतात. तर या रक्तमोक्षणमध्ये जळवांच्या साहाय्याने त्या तारुण्यपिटिके जवळील अशुद्ध रक्त हे जळवांच्या मार्फत काढून घेतले जाते आणि त्या ठिकाणच्या पुटकुळ्या किंवा तारुण्यपिटिका या पूर्णपणे कमी होत असतात. त्याचबरोबर काही पथ्य पाळणे हे देखील महत्त्वाचे असते.